नमस्कार मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या ताटात जे वण बघतो, मग ती गरम पोळी असो, वरण भात असो किंवा फळे, हे सगळं आपल्यापर्यंत कसं पोहोचतं? या सर्वांचा उगम कुठे होतो? अगदी बरोबर, शेती किंवा कृषी। आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 7वीच्या भूगोल या विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या मातीशी जोडलेला धडा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे धडा क्रमांक 9, कृषी। केवळ शेती म्हणजे नांगरणी आणि पेरणीच नसते, तर त्यासोबत पशुपालन, कुक्कुटपालन अशा अनेक गोष्टींचा यात समावेश होतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण धडा सविस्तरपणे वाचणार आहोत आणि समजून घेणार आहोत। तर मग तुमचे भूगोलाचे पुस्तक काढा आणि तयार व्हा एका माहितीपूर्ण प्रवासासाठी। चला सुरू करूया। आकृती 9.1 पहा। खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा। चित्रात काय काय दिसत आहे ते सांगा। उत्तर: चित्रात एक ग्रामीण भागातील घर, अंगण, शेळ्या, कोंबड्या, काही शेतीची अवजारे आणि घरातील दैनंदिन कामे करणारे लोक दिसत आहेत। 2. शेळ्या व कोंबड्या का पाळल्या जात असतील? उत्तर: शेळ्या दूध आणि मांसासाठी, तर कोंबड्या अंडी आणि मांसासाठी पाळल्या जात असाव्यात। तसेच यांची विक्री करून कुटुंबाला आर्थिक उत्पन्न मिळते। 3. चित्रात कोणकोणती अवजारे दिसत आहेत? उत्तर: चित्रात प्रामुख्याने नांगर, कुदळ, पाटी, टोपली, विळा आणि खुरपे यांसारखी शेतीची अवजारे दिसत आहेत। 4. या अवजारांचा उपयोग कशासाठी करत असतील? उत्तर: नांगर, जमीन कसण्यासाठी किंवा नांगरणीसाठी, कुदळ, खड्डे खणण्यासाठी किंवा जमीन खोदण्यासाठी, विळा, खुरपे, गवत कापण्यासाठी किंवा पिकांची काढणी करण्यासाठी, पाटी, माती किंवा धान्य वाहून नेण्यासाठी। 5. चित्रात दाखवलेल्या कृती कोणत्या व्यवसाय प्रकारांत येतील? उत्तर: या कृती प्राथमिक व्यवसाय, प्रायमरी ऑक्युपेशन या प्रकारात येतात, कारण हे व्यवसाय थेट निसर्गावर आधारित आहेत। 6. या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असेल? उत्तर: या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, ॲग्रिकल्चर आणि पशुपालन हा असेल। 7. चित्रातील घर कोणाचे असेल? उत्तर: चित्रातील घर हे एखाद्या शेतकरी कुटुंबाचे किंवा पशुपालकाचे असेल। 8. तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वरीलपैकी कोणती उत्पादने वापरता? उत्तर: आम्ही रोजच्या जीवनात दूध, अंडी, धान्य आणि पालेभाज्या यांसारखी उत्पादने वापरतो। भौगोलिक स्पष्टीकरण: वरील चित्रात शेतातील पिके तसेच घराजवळील नांगराचा फाळ या बाबी आहेत। यावरून ते शेतकऱ्याचे घर आहे हे सहज कळते। शेतकरी शेळ्या, गाई, म्हशी, कोंबड्या पाळतो, या गोष्टी देखील चित्रात दिसत आहेत। यांतून त्याला दूध, अंडी आदी उत्पादने मिळतात। कोंबड्या, शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो। या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो। या सर्व कृती नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात। या कृती कृषी या सदरात मोडतात। हे व्यवसाय शेतीला पूरक असतात। कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे। अन्नधान्य, वस्त्र आदी गरजांसाठी वनस्पती व प्राणी यांचा उपयोग होतो। शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबर गुरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या पाळणे, त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाशा पालन, फुलबाग, फळबाग, मत्स्यपालन, मत्स्यशेती, वराहपालन, एमुपालन इत्यादी व्यवसायांचाही समावेश कृषीमध्ये होतो। कृषी व्यवसायामध्ये मनुष्यबळ, प्राणी, अवजारे तसेच इतर विविध साधने वापरली जातात। आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो। कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वांत महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो। पहा बरे जमते का? प्रश्न 1. चित्रांचे निरीक्षण करा। चित्रामध्ये कोणते बदल दिसतात याबाबत चर्चा करा। उत्तर: चित्रांचे निरीक्षण केल्यास असे दिसते की जुन्या काळी शेती पूर्णपणे निसर्गावर आणि शारीरिक कष्टावर अवलंबून होती। चित्रात पूर्वीचे शेतकरी नांगरासाठी बैलांचा वापर करताना दिसतात, तर आधुनिक चित्रात मोठी यंत्रे आणि तंत्रज्ञान वापरले जात आहे। हा बदल प्रामुख्याने वेळेची बचत आणि कमी श्रमात जास्त कामाचा निदर्शक आहे। प्रश्न 2. पारंपरिक कृषी पद्धत व आधुनिक कृषी पद्धतीत आणि तंत्रज्ञानात काय फरक आहे? उत्तर: पारंपरिक आणि आधुनिक शेतीमध्ये खालीलप्रमाणे महत्त्वाचे फरक आहेत. साधने आणि श्रम. पारंपरिक पद्धतीत नांगरणी, पेरणी आणि कापणीसाठी बैल व मानवी बळाचा वापर केला जात असे। आधुनिक पद्धतीत ट्रॅक्टर, मळणी यंत्रे, कंबाईन्स आणि ड्रोन यांसारख्या प्रगत यंत्रांचा वापर होतो। सिंचन, पाणी पुरवठा. पूर्वी शेती पावसावर किंवा विहिरीच्या पाण्यावर अवलंबून होती। आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन वापरून कमी पाण्यात जास्त पीक घेतले जाते। बियाणे आणि खते. पारंपरिक शेतीत नैसर्गिक बियाणे आणि शेणखताचा वापर होत असे। आधुनिक शेतीत प्रयोगशाळेत विकसित केलेली संकरित, हायब्रिड बियाणे आणि रासायनिक किंवा सेंद्रिय औषधांचा वापर करून उत्पादन वाढवले जाते। वेळ आणि उत्पादन. पारंपरिक शेतीमध्ये काम पूर्ण व्हायला जास्त दिवस लागत आणि उत्पादन मर्यादित असे। आधुनिक तंत्रज्ञानामुळे खूप कमी वेळात कामे पूर्ण होतात आणि पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले आहे। भौगोलिक स्पष्टीकरण.
वरील चित्रांचे निरीक्षण केल्यावर कृषी व व्यवसायात कालानुरूप झालेले विविध बदल आपल्या लक्षात येतात. पूर्वी आदिमानवाला जंगलात भटकावे लागत होते. त्यातून मिळवलेल्या उत्पादनांतून तो आपला उदरनिर्वाह करत असे. नंतर त्याला शेतीची कल्पना सुचल्यामुळे शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले. त्यातून वर्षभरासाठीच्या अन्नधान्याची तरतूद मानव करू लागला. शेतातील पिकांबरोबरच मानव पशुपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, फुलशेती, फळशेती याद्वारे उत्पादने घेऊ लागला. पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका ठिकाणी राहून कृषी संबंधी विविध व्यवसाय करू लागला. वरील चित्रात आपण कृषीत घडून आलेले विविध बदल पाहिले. आता आपण कृषी या सदराखाली येणाऱ्या विविध व्यवसायांची ओळख करून घेऊया. या व्यवसायांतील विविध उत्पादने आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो. या व्यवसायांपैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाते. पशुपालन वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यांपासून विविध उत्पादने घेणे, त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे व आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे. गुरेपालन, गाय, बैल, म्हैस, रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते. शेतीच्या कामात वापरता येणारी व दुभती जनावरे पाळणे हा एक व्यवसाय आहे. हा मिश्र शेतीचा अविभाज्य भाग असून त्याचे स्वरूप आधुनिक व्यापाराचे आहे. भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदलले आहे. व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यांसाठी केला जातो. शेळी व मेंढीपालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे. शेळीपालन व मेंढीपालन हे डोंगराळ तसेच निम ओसाड, कोरड्या हवामान प्रदेशात केले जाणारे व्यवसाय आहेत. नागरी वस्त्यांपासून दूर ग्रामीण व डोंगराळ भागांतील परिसरात असलेले खुरटे गवत, झुडपे, बाभळी यांवर शेळ्या व मेंढ्या पोसल्या जातात. भारतात मांस हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो. लोकरीसाठीही मेंढीपालन केले जाते. कुक्कुटपालन कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबडी व या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते. परसदारी किंवा शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावरही केला जातो. व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते. यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात. भारतात हा व्यवसाय शहरांच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो, कारण या व्यवसायाला शहरातून आयती बाजारपेठ उपलब्ध होते. टिप: काही भागांत ससेपालन, एमुपालन व वराहपालन हे व्यवसाय देखील केले जातात. मधमाशीपालन, मध व मेण यांसारखी उत्पादने मिळतात, म्हणून मधमाशीपालन व्यवसाय केला जातो. मध गोळा करण्यासाठी मधमाशा फुलोरा आलेल्या झाडांवर फिरतात. त्यामुळे परागीभवन चांगले होऊन झाडांची फलधारणा वाढते आणि परिणामी पिकाचे उत्पादन वाढते. मधमाशी पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मत्स्यपालन, मत्स्यशेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात. त्यांत पाणी साठवून मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातींचा वापर करण्यात येतो. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते. खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात. जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात, त्यामुळे त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम वाढते. सर्वच माशांना सारखा भाव मिळत नाही, म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली. त्यातूनच मत्स्यशेतीचा विकास झाला. यात प्रामुख्याने वाम, रोहू, रावस, कोळंबी इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. रेशीम शेती, रेशीम किड्यांच्या कोशांपासून रेशीम धागे मिळवले जातात. हे धागे अत्यंत सूक्ष्म व चिवट असतात. त्यांपासून मुलायम रेशीम वस्त्र निर्मिती करता येते. कोशांपासून धागा निर्मिती व धाग्यांपासून वस्त्र निर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आहेत. त्यांचा समावेश कृषी या संज्ञेत होत नाही. शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जाते. तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्यांचे मुख्य खाद्य आहे. तुतीचे झाड कमीत कमी 15 वर्षे तरी जिवंत राहते, त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो. रोपवाटिका व्यवसाय, नर्सरी गेल्या काही वर्षांत फुलोत्पादन, औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्षशेती असे शेतीशी निगडीत परंतु वेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखालील क्षेत्र वाढत आहे. या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जेदार रोपांची, कलमांची, कंदांची व बियाण्यांची आवश्यकता असते. यातूनच रोपवाटिका हा व्यवसाय उदयास आला. या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील चांगले असते. माहीत आहे का तुम्हाला, हरितगृहातील शेती कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादींसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर केला जातो. हरितगृहातील शेती हा शेतीचा अलीकडच्या काळातील विशेष प्रकार आहे. हरितगृह उभारणीसाठी लोखंडी पाईपचा सांगाडा आणि प्लास्टिकचा कागद यांचा वापर केला जातो. पाणी, उजेड व तापमान यांचे नियंत्रण तसेच बंदिस्त वातावरणामुळे रोगराईचे नियंत्रण करणे हे यामागचे मुख्य उद्देश असतात. लिली, जरबेरा अशा जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलांच्या शेतीसाठी व्यापारी तत्वावर हरितगृहांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. शेतीचे प्रकार: एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता व सांस्कृतिक भिन्नता, तंत्रातील विविधता यांचा विचार करता शेतीच्या विविध पद्धती उदयास आलेल्या आहेत. शेती करण्याचा उद्देश, घेतली जाणारी पिके,
शेती करण्याची पद्धती, वापरात येणारे तंत्र, भूमीचे उपयोजन इत्यादींवर शेतीचा प्रकार ठरतो. सर्वसाधारणपणे शेतीचे पुढील प्रकार करता येतील. निर्वाह शेती. पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतरित शेती असे दोन प्रमुख प्रकार होतात. सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षांपर्यंत केली जाते. स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते. सखोल शेती. कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती. जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते. या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशांत आढळते. या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते. या प्रकारातील शेतकरी व त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते. शेतीमध्ये प्राणिज ऊर्जेचा वापर जास्त होतो. अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो. शेतीचे दोन प्रकार पडतात. 1. निर्वाही शेती. 2. व्यापारी शेती. निर्वाही शेतीचे अजून दोन प्रकार पडतात. 1. स्थलांतरित शेती. 2. सखोल शेती. आणि व्यापारी शेतीचे अजून 4 प्रकार पडतात. 1. विस्तृत शेती. 2. मळ्याची शेती. 3. मडई बागायची शेती. 4. फलोद्यान शेती. स्थलांतरित शेती. भटकी शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे. उष्णकटिबंधातील दाट अरण्यांच्या वन प्रदेशात तसेच डोंगराळ भागात या प्रकारची शेती केली जाते. शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनीच्या तुकड्याची निवड करतो. तो जमिनीचा तुकडा शेतीयोग्य करण्यासाठी झाडे झुडपे, गवत कापतो. जमीन मोकळी करतो. कापलेली झाडे वाळल्यानंतर ती जाळतो. त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून मृदेत मिसळली जाते. पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो व उत्पादन घेतो. आकृती 9.6 पहा. यातून मिळणारे उत्पादन अन्नाची गरज भागवण्यास पुरेसे नसते. त्यामुळे शिकार, मासेमारी व जंगलातील फळे, कंदमुळे गोळा करणे अशा गोष्टीही कराव्या लागतात. या प्रकारात जमिनीचा पिकाखालील कालावधी अल्प असून पडीक कालावधी दीर्घ असतो. जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्यानंतर 2-3 वर्षांनंतर शेतीसाठी दुसरी जागा निवडली जाते. व्यापारी शेती. व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती व मळ्याची शेती हे दोन प्रमुख प्रकार आहेत. या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन मुख्यत्वे व्यापारी तत्वावर घेतले जाते. विस्तृत शेती. शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते. मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती यंत्रांच्या सहाय्याने केली जाते. उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर, धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र, जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो. एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ गहू किंवा मका. याशिवाय बार्ली, ओट, सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात. या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. उदाहरणार्थ यंत्र खरेदी, खते, कीटकनाशकांची खरेदी, गोदामे, वाहतूक खर्च यांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. अवर्षण, कीटकांचा प्रादुर्भाव जसे टोळधाड तसेच बाजारभावातील चढउतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते. मळ्याची शेती. शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा अधिक असते. शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्रांचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते. प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदाहरण डाळ, चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात कोलोनियल पिरियड झाला. बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते. दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणे इत्यादींमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशांत केली जाते. जरा डोके चालवा. प्रश्न 1. व्यापारी विस्तृत शेतीसाठी जास्त भांडवल का लागते? उत्तर: व्यापारी विस्तृत शेतीमध्ये एक्सटेन्सिव्ह कमर्शियल फार्मिंग जास्त भांडवल लागण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. यंत्रीकरण. या शेतीचा आकार खूप मोठा असतो. त्यामुळे नांगरणीपासून काढणीपर्यंतची सर्व कामे ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर आधुनिक यंत्रांनी करावी लागतात. ही यंत्रे खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो. पायाभूत सुविधा. उत्पादित माल साठवण्यासाठी मोठी कोठारे, गोडाऊन्स, शीतगृहे, कोल्ड स्टोरेज आणि वाहतुकीसाठी स्वतःची साधने लागतात. कृषी निविष्ठा.
मोठ्या क्षेत्रावर लागवडीसाठी उच्च दर्जाची बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. तंत्रज्ञान. शेतीच्या देखरेखीसाठी आधुनिक सिंचन प्रणाली आणि कधीकधी ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे भांडवलाची गरज वाढते. प्रश्न 2. मळ्याच्या शेतीसाठी कुशल व अनुभवी मजुरांची गरज का असते? उत्तर. मळ्याची शेती, प्लांटेशन फार्मिंग ही प्रामुख्याने श्रमप्रधान शेती आहे. त्यासाठी अनुभवी मजुरांची गरज खालील कारणांमुळे असते. विशिष्ट कौशल्य. चहाची पाने खुडणे, रबराच्या झाडाचा चीक काढणे, टॅपिंग किंवा नारळ सुपारीची काढणी करणे ही कामे अतिशय कौशल्याची असतात. अनुभवी मजूर झाडाला इजा न पोहोचवता उत्पादन काढू शकतात. प्रक्रिया उद्योग. मळ्याच्या शेतीत मालावर शेतातच प्राथमिक प्रक्रिया करावी लागते. उदाहरण. चहाच्या पानांवर प्रक्रिया करणे किंवा कॉफी बी भाजणे. यासाठी अनुभवाची गरज असते. दर्जा टिकवणे. निर्यातीसाठी मालाचा दर्जा उत्तम असणे आवश्यक असते. कोणता माल काढणीसाठी तयार आहे हे ओळखण्यासाठी अनुभवी नजरेची गरज असते. सातत्य. मळ्याची पिके ही बहुवार्षिक असतात, त्यामुळे झाडांची वर्षभर निगा राखण्यासाठी त्या पिकाची पूर्ण माहिती असलेल्या मजुरांची आवश्यकता भासते. मंडई बागायती शेती. मंडई बागायती शेती हा शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे. हा शेती प्रकार नागरीकरण व त्यामुळे तयार असलेल्या बाजारपेठेमुळे निर्माण झाला आहे. शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागांत भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात. मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार हा बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्याची मागणी पूर्ण करतो. या शेतीचा आकार लहान असतो. जलसिंचनाचा वापर. सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर. कमी भांडवल, मनुष्यबळाचा वापर, बाजारपेठेची मागणी, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा समावेश यात होत असतो. ही शेती वाहतुकीच्या सोयीसुविधांवर अवलंबून असते. जलद वाहतुकीवर या शेतीतील उत्पादनाचा दर्जा व किंमत ठरते, म्हणून या शेतीला ट्रक शेती, ट्रक फार्मिंग असेही म्हणतात. फलोद्यान फुलशेती. मंडई बागायती शेतीचा एक उपप्रकार म्हणजे फळ व फुलांची शेती. या शेतीतील फळे व फुले ही मुख्य उत्पादने होत. ही शेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने केली जाते. शेतीचा आकार लहान असतो. प्रत्येक रोपाची व्यवस्थित काळजी घेतली जाते. अलीकडच्या काळात जास्त नफा मिळवण्यासाठी जलसिंचनाच्या सोयी, रासायनिक खतांचा वापर, हरितगृहे, ग्रीनहाऊस इत्यादींचा अवलंब या शेतीत होताना दिसतो. आकृती 9.9 पहा. फुलशेतीतील प्रमुख उत्पादने म्हणजे लिली, जरबेरा, ट्युलिप, डेलिया, शेवंती, झेंडू, निशिगंध इत्यादी फुले. यांना बाजारात चांगली किंमत मिळते. आंबा, सीताफळ, द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, चेरी, संत्री, रास्बेरी, स्ट्रॉबेरी, मलबेरी इत्यादी देशी विदेशी फळांचे उत्पादन फळशेतीत घेण्यात येते. आकृती 9.10 पहा. महाबळेश्वर, पाचगणी, पुणे, नागपूर, जळगाव, नाशिक इत्यादी ठिकाणी ही उत्पादने होतात. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली हे देश फळे व फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. माहीत आहे का तुम्हाला? सेंद्रिय शेती. पिकांची पोषक द्रव्यांची गरज मृदेतून, मातीतून भागवली जाते. त्यामुळे वापरल्या गेलेल्या पोषक द्रव्यांचे मृदेतील पुनर्भरण होणे गरजेचे असते. उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना पोषक द्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी सेंद्रिय खते तयार केली जातात. पालापाचोळा जमिनीत कुजवणे, ताक किंवा धैंचा यांसारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून देखील खत तयार केले जाते. शेणखत व कंपोस्ट या खतांचा वापर केला जातो. ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करतात. सर्व प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ जमिनीत मिसळून व कुजवून जेव्हा पिके घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्धती असे संबोधण्यात येते. कीड नियंत्रणासाठी वनस्पतीजन्य रोगनाशके जसे कडुनिंब व कीटकनाशके वापरूनही गरज भागवता येते. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या धान्याची प्रत उच्च दर्जाची असते. या शेतीत रासायनिक खते, कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर केला जात नाही. सांगा पाहू. खालील आकृती 9.12 मधील छायाचित्रांचे निरीक्षण करा आणि त्याखालील जागेत शेतीचा प्रकार लिहून त्याचे थोडक्यात वर्णन करा. उत्तर. आकृती 9.12 मधील पहिल्या चित्रात बागायती शेती फळबाग दिसून येते, ज्यात आंबा किंवा नारळासारख्या वृक्षांची लागवड करून व्यापारी तत्वावर उत्पादन घेतले जाते. दुसऱ्या चित्रात विस्तृत शेती दिसत असून यात ट्रॅक्टर किंवा हार्वेस्टर सारख्या मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने गव्हासारखी पिके घेतली जातात. तिसऱ्या चित्रात मळ्याची शेती दर्शविली आहे, जिथे चहा किंवा कॉफीच्या मळ्यांमध्ये मजूर हाताने काम करताना दिसतात. ही शेती प्रामुख्याने डोंगराळ भागात केली जाते. चौथ्या चित्रात सखोल शेती किंवा भातशेतीचे दृश्य आहे, जिथे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते. या सर्व चित्रांवरून शेतीचे व्यापारी, यांत्रिक आणि उदरनिर्वाह असे विविध प्रकार स्पष्ट होतात. कृषी पर्यटन. कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नवे क्षेत्र आहे.
उष्णकटिबंधीय देशांमध्ये विविध प्रकारची कृषी उत्पादने होतात, त्यामुळे कृषी पर्यटनास मोठा वाव आहे. कृषीप्रधान देशांमध्ये ग्रामीण भागातील संस्कृती, चालीरीती व जीवन यांचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करून घेतला जातो. आकृती 9.13 पहा. शेतकरी, त्याचे घर, आहारविहार, शेती, परिसर या सर्वांचे कुतूहल व नाविन्य शहरातील लोकांना असते. ते पाहण्यासाठी अनेक जण ग्रामीण भागात जातात. कृषी पर्यटनामुळे शेतकरी व त्यांच्या गावालाही आर्थिक लाभ होतो. आकृती 9.14 मध्ये काही फळे व भाज्यांच्या जोड्या दाखवल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक फळ किंवा भाजी तुमच्या आवडीनुसार निवडा. त्यांच्याजवळील चौकटीत बरोबर अशी खूण करा. तुम्ही केलेल्या निवडीबाबत चर्चा करा. शिक्षकांसाठी सूचना. या चर्चेनंतर विद्यार्थ्यांना नैसर्गिक व कृत्रिमरित्या पिकवलेल्या उत्पादनांची माहिती द्यावी. भौगोलिक स्पष्टीकरण. चर्चेनंतर तुमच्या असे लक्षात आले असेल की दिसायला आकर्षक असणारी फळे व भाज्या नेहमी योग्य पद्धतीने पिकवलेली असतीलच असे नाही. लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळावे यासाठी फळे व भाज्यांवर कृत्रिम रसायने व औषधांचा वापर केला जातो. त्यांतून उत्पादन तर लवकर मिळतेच, शिवाय ते आकर्षकही दिसते. अशी उत्पादने आरोग्याला मात्र हानिकारक असतात. बाजारातून विकत आणल्यानंतर अशी फळे किंवा भाज्या कमी काळ टिकतात. पहा बरे जमते का? खालील प्रश्नांचा विचार करून एक परिषद लिहा. माणसाच्या वाढत्या हव्यासापोटी आज शेती व्यवसायात अनेक अयोग्य पद्धतींचा अवलंब केला जात आहे. अधिक उत्पादनाच्या मोहात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर केल्यामुळे जमिनीचा पोत खालावला असून ती नापीक होत चालली आहे. तसेच उपलब्ध पाण्याचा विचार न करता नगदी पिकांच्या मागे लागल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. माझ्या परिसरात प्रामुख्याने विहिरी, कूपनलिका, बोअरवेल आणि कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते. मात्र आजही अनेक ठिकाणी पाण्याचा मोठा अपव्यय होताना दिसतो. पारंपरिक पद्धतीने पाटपाणी देताना पिकाला गरजेपेक्षा जास्त पाणी दिले जाते, ज्यामुळे जमिनी क्षारपड होतात आणि पाण्याचा साठा उगाचच संपतो. या अयोग्य पद्धती टाळण्यासाठी आपण सहजपणे काही उपाय करू शकतो, जसे की जमिनीचा कस टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. प्रश्न 1. माणसाच्या हव्यासापोटी शेती व्यवसायात आढळणाऱ्या अयोग्य पद्धती कोणत्या? उत्तर. माणसाच्या हव्यासापोटी शेतीमध्ये रासायनिक खतांचा आणि जहाल कीटकनाशकांचा अतिवापर केला जातो. तसेच जमिनीची क्षमता नसतानाही वारंवार पिके घेणे, पिकांची फेरपालट न करणे आणि केवळ आर्थिक फायद्यासाठी भूगर्भातील पाण्याचा उपसा करणे या अयोग्य पद्धती आढळतात. प्रश्न 2. तुमच्या परिसरात शेतीसाठी जलसिंचनाच्या कोणत्या सोयी उपलब्ध आहेत? उत्तर. आमच्या परिसरात शेतीसाठी प्रामुख्याने विहिरी, कूपनलिका, बोअरवेल, उपसा जलसिंचन योजना आणि काही ठिकाणी सरकारी कालव्यांच्या सोयी उपलब्ध आहेत. प्रश्न 3. शेतीसाठी पाण्याचा अपव्यय दुरुपयोग होताना दिसतो का? कसा? उत्तर. हो, अनेकदा पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. प्रामुख्याने मोकाट पद्धतीने फ्लड इरिगेशन पाणी दिल्याने गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जाते. तसेच पाईपलाईनला असलेली गळती न काढणे आणि रात्रीच्या वेळी वीज असताना पाणी शेतात सोडून लक्ष न देणे यामुळे पाणी वाया जाते. प्रश्न 4. शेतीमधील अयोग्य पद्धती टाळण्यासाठी सहजपणे कोणते उपाय करता येतील? उत्तर. रासायनिक खतांऐवजी शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करणे, पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन, ड्रिप इरिगेशन तंत्रज्ञान वापरणे, पिकांची अदलाबदल, क्रॉप रोटेशन करणे जेणेकरून जमिनीचा कस टिकून राहील, माती परीक्षण करून जमिनीला आवश्यक तेवढीच पोषक तत्वे देणे. विपणन व्यवस्था. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. भारतासारख्या देशामध्ये या व्यवस्थेचे महत्त्व खालील माहितीच्या आधारे स्पष्ट होईल. भारतातील शेती ही मोठ्या प्रदेशात विखुरलेली आहे. सर्व शेतकरी संघटित नाहीत. अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शेतीमालाचे विपणन स्वतः करू शकत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची यंत्रणा उभी केली आहे. या ठिकाणी शेतकरी आपला माल आणतात व व्यापाऱ्यांना विकतात. शेतीतील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्याची योग्य वेळेत व्यवस्था लावावी लागते. यासाठी शेतकरी संघटना, ग्राहकपेठ, सहकारी संस्था इत्यादींची मदत होते. यामुळे दलाल, मध्यस्थ इत्यादींकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक टाळता येते. काही प्रकारचा कृषी माल हा थेट उद्योगधंद्यांसाठी कच्चा माल म्हणून वापरता येतो. जागतिकीकरणामुळे कृषी मालाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठही सहज उपलब्ध होऊ लागली आहे. अनेक प्रगतशील शेतकरी त्यांच्या शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतातच, त्याशिवाय शेतात तयार होणाऱ्या मालाची सुयोग्य बांधणी, पॅकेजिंग करून विकतात. हॉटेल, मॉल यांच्यासाठी सुद्धा असा शेतमाल मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो. आंतरजालाच्या इंटरनेट मदतीने जाहिराती देऊन देशी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा माल विकला जातो. माहीत आहे का तुम्हाला? इस्रायल हा विविध शेती उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश आहे. हा देश शेती तंत्रज्ञानात जगात पुढारलेला आहे. तेथील प्रतिकूल हवामान,
अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर पसरलेले वाळवंट, पाण्याचे दुर्भिक्ष्य अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इस्रायलने आधुनिक शेतीची कास धरून शेती क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. जरा डोके चालवा. शेतीसाठी भूजल कोणकोणत्या प्रकारे मिळवले जाते? शेतीसाठी भूजल ग्राउंड वॉटर मुख्यतः खालील मार्गांनी मिळवले जाते. विहीर, डगवेल, जमिनीचा वरचा थर खोदून पारंपरिक पद्धतीने पाणी काढले जाते. कूपनलिका, बोरवेल, जमिनीच्या खोल थरातील पाणी मिळवण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने अरुंद छिद्र पाडून पाणी काढले जाते. आड, स्टेपवेल, जुन्या काळात पायऱ्या असलेल्या विहिरींद्वारे पाण्याचा वापर केला जात असे. झरे, स्प्रिंग्स, डोंगराळ भागात जमिनीखालून नैसर्गिकरित्या बाहेर येणारे पाणी शेतीसाठी वळवले जाते. मी आणखी कोठे? इयत्ता 4, भाग 1, परिसर अभ्यास, मोलाचे अन्न, हा पाठ. इयत्ता 5, परिसर अभ्यास, सर्वांसाठी अन्न, हा पाठ. तर मित्रांनो, आज आपण कृषी या धड्यातून शेतीचे प्रकार, पिके आणि त्यातील आधुनिक बदल किती सविस्तरपणे समजून घेतले. आशा आहे की तुम्हाला हा विषय नक्कीच आवडला असेल. पण माहितीचा प्रवास इथेच थांबत नाही. पुढच्या भागात आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे एका वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. आपण राहतो ती ठिकाणे, शहरांची रचना आणि मानवी वस्ती कशी विकसित झाली, हे जाणून घेण्यासाठी आपण वळणार आहोत आपल्या पुढील धड्याकडे, जो आहे धडा 10, मानवी वस्ती. त्यामुळे पुढच्या पाठाला नक्की उपस्थित रहा. तोपर्यंत या पाठातील महत्त्वाचे मुद्दे एकदा पुन्हा नजरेखालून घाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि आनंदी रहा.